अगदी अचूक पद्धतीने जीरा राईस कसा बनवायचा आपण आज पाहणार आहोत। पहा, इथे दिसत आहे जीरा राईसचे दाणे आणि दाणे अगदी व्यवस्थित मस्त दिसत आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। मी इथे 2 कप तांदळाचा जीरा राईस बनवत आहे। तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे। धुतल्यानंतर हा तांदूळ 1 तास भिजत ठेवायचा आहे। तांदूळ अर्धा ते 1 तास भिजला की त्याचे दाणे एकदम लांब लांब होतात। अगदी पांढरा शुभ्र असा जीरा राईस बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला तांदूळ शिजवून घ्यावा लागेल। तांदळाच्या 4 ते 5 पट पाणी उकळायला ठेवूयात। पाणी उकळत आले की 2 चमचे मीठ टाकूयात। त्यानंतर भिजवलेले तांदूळ टाकूयात। तांदळाचे दाणे अगदी मोकळे मोकळे होण्यासाठी त्यामध्ये 1 चमचा तूप टाकूयात। चवीसाठी 1 चमचा लिंबू रसही टाकूयात। हे सर्व एकदा हलक्या हाताने हलवून घेऊयात। पाणी उकळलेले असल्यामुळे हा भात अगदी 10 मिनिटातच शिजून तयार होतो। जीरा राईस करण्यासाठी कोणताही तांदूळ वापरला तरीही चालेल, पण शक्यतो कोलम तांदूळ वापरला की तांदळाचे दाणे अगदी मोकळे मोकळे होतात। तुम्ही इथे पाहू शकता की भात व्यवस्थित शिजलेला आहे। आता आपण भाताची पेज बाजूला करूयात। तांदूळ व्यवस्थित शिजलेला आहे, तुम्ही इथे चेक करू शकता। पण तुम्ही जीरा राईससाठी अगदी कोणताही तांदूळ वापरला तरीही चालेल। दिल्ली राईस असेल, बासमती तांदूळ असेल किंवा तुकडा तांदूळही जीरा राईसला छानच वाटतो। यातून शिल्लक राहिलेली ही भाताची पेज बिलकुल टाकून देऊ नका। ही पेज खूप पौष्टिक असते आणि चवदारही असते। आता आपण जीरा राईसला फोडणी करून घेऊया। कढईमध्ये 1 ते 2 चमचे तेल टाकूया। तेल तापले की 1 चमचा अमूल बटर टाकूयात। अमूल बटरमुळे ह्या जीरा राईसला खूपच छान टेस्ट येते। आता 2 चमचे जिरे थोडेसे हातावर चुरून टाकूयात, म्हणजे याचा स्वाद खूप छान लागतो। जिरे चांगले तडतडू द्या। या पद्धतीने जर आपण जीरा राईस केला तर तो पांढरा शुभ्र आणि खूपच रुचकर लागतो। जिरे तडतडले की आपण जो भात बनवला आहे तो यावरती टाकून व्यवस्थित परतून घेऊयात। वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि परत परतून घेऊयात। तुम्ही इथे पाहू शकता की जीरा राईस किती सुंदर बनला आहे। अगदी धाबा स्टाईल दिसत आहे। तसेच हॉटेलमध्येही अशाच पद्धतीचा राईस मिळत असतो। या जीरा राईससाठी थोडेसे मिठाचे प्रमाण चढ असलेले चांगले, त्यामुळे तो राईस फारच रुचकर लागतो। अशाच प्रकारच्या साध्या, सोप्या, सुटसुटीत त्याचबरोबर रुचकर रेसिपीजसाठी आसावरीज किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।